अडीच तासात सॉरी तुमच्या 3 तासात तुम्हाला जवळपास 3200 ते 3400 शब्द लिहायचे, 600-700 ज्यादा शब्द, आणि त्याच्यात केस स्टडी एवढ्या लंब्या वाचायच्या डिस्क्रिप्टिव्ह, 5-10 मिनिट केस स्टडीला जातातच. जर डबल वाचावे लागले ना केस स्टडी मेला. त्यामुळे एकदाच वाचताना इतकं डोकं शांत ठेवायचं आणि वाचता वाचताच गोष्टी अंडरलाईन करायच्या, ज्याला ते म्हणतात शॉर्ट अनालिसिस. वाचताना स्ट्रेंथ काय, विकनेस काय, अपॉर्च्युनिटी काय, थ्रेट काय, काय मर्यादा आहेत, कुठली गोष्ट फॅक्ट आहे, कुठली अजम्पशन आहे, सगळं एकदाच वाचून टाकायचं. डबल केस स्टडी कडे जायचंच गरज पडली नाही पाहिजे. आणि महत्वाचे पॉईंट तिथं गोल करायचे पेपरवर लगेच, तर पेपर होईल. आणि आधी सांगितलंय, जर 2 केस स्टडी तुमच्या नाहीत ना सुटल्या, इंटरव्ह्यूचा कॉल येईल, पोस्ट मिळत नसते. पोस्ट पाहिजे असेल शुअर शॉट, एकही प्रश्न एकही केस स्टडी राहिली नाही पाहिजे. त्यामुळे जर 2 केस स्टडी राहिल्या, आता मागच्या वेळेस, आणि किती महागात पडतं मी सांगितलं ना, प्रिलियम नाही तुमच्या बऱ्यापैकी जणांची निघाली, कमी येत आहेत, काहींची बॉर्डरवर आहे, काही आहे, नॉट अ बिग डील. पण प्रिलियम निघून मेन्स नाही निघाली ना, आधी सांगितले, तुमच्यासारखा मग महामूर्ख कोणी नाही, सोप्या शब्दात.